नरहरी झिरवळ यांचा मुलगा गोकुळ झिरवळ यांनी पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांची भेट घेतलेली आहे। गोकुळ झिरवळ हे दिंडोरी लोकसभेसाठी इच्छुक आहेत। नरहरी झिरवळ सध्या अजित पवार गटात आहेत, तर मुलगा मात्र पवार गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहे। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। चंदन, काय सविस्तर अपडेट? दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी नरहरी झिरवळ यांचे चिरंजीव जे आहेत गोकुळ झिरवळ हे आता मैदानात उतरण्याची शक्यता आहे, कारण त्यांनी काल या ठिकाणी शरद पवार गटाचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष जे आहेत कोंडाजी मामा आव्हाड यांची आपल्या काही पदाधिकाऱ्यांसह भेट घेतलेली आहे। खरं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडनं भास्कर भगरे सर जे आहेत त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते आहे। मात्र अधिकृत घोषणा या संपूर्ण जागेची अद्यापही शिल्लक आहे। एकीकडे नरहरी झिरवळ हे अजित पवार यांच्या सोबत आहेत, तर दुसरीकडे गोकुळ झिरवळ जे नरहरी झिरवळ यांचे चिरंजीव जे आहेत ते आता शरद पवार यांच्या जिल्हाध्यक्षांना भेटलेले आहेत आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नेमकी अजित पवार गटाकडून काय भूमिका घेतली जाते किंवा नरहरी झिरवळ प्रत्यक्ष आपल्या चिरंजीवांच्या संदर्भात काय भूमिका घेतात नक्कीच काय भूमिका घेतली जाते याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।